ही आपली टाटा जीप एक्सेल आपली गाडी होती गरम। तर याचं हे जे सेन्सर आहे हे झालेलं आहे खराब। हे सेन्सर याच्यामुळे आपली गाडी हिटिंग होती आहे। तर आपल्याला हे बदली करायचं आहे। जी बदली केलं तर आपली गाडी हिटिंग होणार नाही। आता मी आहे वेल्डिंगवाला आणि ही माझी घरची गाडी आहे। तर मॅकॅनिकलला जर आपण मॅकॅनिकलकडे गाडी नेली तर तो काय करेल माहिती आहे का, कुठं पण हात लावतो तो। जिथं गाडीला काही प्रॉब्लेम नाही आहे तिथं हात घालणार आणि सांगणार आपल्याला, मग तो आपला उल्लू बनवणार। इथं आपली गाडी झाली खराब, तिथे आपलं हे गेलं आपलं ते गेलं, त्याचं कामच ते असतं। धंदा असतो, धंदा बिझनेस। तर आपण हे बघू शकता हे जे येतं हे झालेलं खराब। आता हे आपल्याला नवीन टाकायचं आहे। तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याकडे ऑलरेडी आहे एक दुसरा सेन्सर, आपण बघू ते याला होतं की नाही मॅच। आता मग दुसऱ्याला आपल्याला आणावं लागेल। तर हे बघा याचे साईज अलग आहे, हे थोडं अलग आणि हे अलग आहे। आता हे आपल्याला मॅच होणार नाही आहे, कारण की हे आलं छोटं, ते लंबी पण खूप लांब आहे, ते याला मॅच होणार नाही आहे। बघा आपण बघू शकता। तर आपल्याला काय करावं लागेल माहिती का, आपल्याला हे वापस द्यावं लागेल कंपनीला आणि नवीन घ्यावं लागेल आपल्याला। याचा अलग आहे, याचा अलग आहे। त्याच्यामुळे आपली गाडी गरम होती है।